नमस्कार. तुम्ही पाहत आहात मुंबई वॉच. महाड औद्योगिक वसाहतीतील इडो माइन्स कंपनीत शनिवारी सायंकाळी वायू गळतीची गंभीर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 2 कामगारांचा मृत्यू झाला असून तब्बल 36 कामगारांना वायूची बाधा झाली. मृतांमध्ये बिहारमधील अमित कुमार आणि बोरगाव येथील कल्पेश वांद्रे यांचा समावेश आहे. एका कामगाराची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. वायू गळतीनंतर बाधित कामगारांना औद्योगिक वसाहतीतील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र कंपनीकडून सुरुवातीला चुकीची माहिती दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. गळती झालेला वायू HCl असल्याची माहिती देण्यात आली. नंतर तो ट्रायफॉस्जिन असल्याचे समोर आल्याने उपचार आणि बचाव कार्यात विलंब झाल्याचा आरोप आहे. दुर्घटनेच्या वेळी कंपनी जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी कंपनी विरोधात संताप व्यक्त करत इडो अमाइन्स कंपनी तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही कंपनी दुर्घटना झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर कंपनी विरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. महाडच्या औद्योगिक सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. आता प्रशासन कंपनीवर काय कारवाई करणार? इंडो अमोनियामध्ये गेली अनेक वर्षापासून ही कंपनी घातक आहे असं आम्हाला माहितीच होतं. बरेच वेळा आम्ही त्यांच्याकडे प्रयत्न केला की ह्या कंपनीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची व्यवस्था ठेवावी, पण कंपनीनं कधीही कोणत्या प्रकारचं सेफ्टी असावं अशा पद्धतीचं कधीही वर्तन ठेवलेलं नाही. अनेक वेळा ह्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्सिडेंट झाले. कंपनी तेवढ्यापुरतं काहीतरी मलमपट्टी करतं आणि सोडून देतं आणि इथं परिसरातील जनतेला अतिशय घातक वायूचा प्रसार होतो आणि त्यामुळं या परिसरातील जनतेचं फार मोठं जीवन धोक्यात आलेलं आहे. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त नाही. कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारचं सेफ्टीसाठी असणारे जे अवधानं आहेत तीही नाहीत. कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडं यंत्रसामुग्री नाही आहे. असंच म्हणजे गावठी पद्धतीने एखादं कसं आपण हे करतो त्या पद्धतीने ही कंपनी चालवतात, प्रोडक्शन काढतात. गोरगरिबांना जीवाशी खेळण्याचा प्रकार यांच्याकडून होत आहे. आमचं सगळ्या गावकऱ्यांचं असं मत आहे आणि मागच्या वेळी बरेच वेळा यांचे प्रयत्न केलेला आहे की हा कारखाना तुमचा इथून बंद करावा. गेले अनेक वर्ष आम्ही पाहिलेलं आहे की डोंबिवलीपासून यांचे जे कारखाने चालू आहेत त्याच्यामध्ये अनेक माणसांचा जीव गेलेला आहे. आजही याही परिसरामध्ये 1-2 वेळा यांच्यामध्ये कामगारांचा जीव गेलेला आहे. आजही तसाच प्रकार घडलेला आहे आणि आजूबाजूच्या लोकांना सुद्धा, आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये सुद्धा अतिशय हा वायू जातो आणि त्या सगळ्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे. आमची सगळ्यांची गावकऱ्यांची विनंती आहे, आम्ही अशा पद्धतीचं आंदोलन करणार आहोत की काही झालं तरी हा कारखाना इथून जावा आणि या जनतेला सुख मिळावं अशा पद्धतीची आमची धारणा आहे. हा कारखाना जर इथून गेला नाही तर या परिसरातील जनतेचा जीव धोक्यात राहील एवढीच आम्हाला याच्याबद्दल म्हणायचं आहे. पण हा कारखाना कुठल्या पैसे बंद व्हावा असं आंदोलन आम्ही निश्चितपणे इथं करणार आहोत आणि हा कारखाना बंद करावा अशी सगळ्या जनतेलाही